आता सध्या कैरीचा सीझन चालू आहे, तर वर्षभर टिकणारी ही कैरी तुम्ही ज्या पद्धतीने आपण आवळा कँडी करतो त्याच पद्धतीने कैरी कँडीसुद्धा करून आपण ती वर्षभर साठवून ठेवू शकतो आणि वर्षभर तुम्हाला हवी तेव्हा ती खाऊ शकता. आवळा थोडासा तुरट आंबट राहतो, त्याचप्रमाणे कैरीसुद्धा आंबट असते. काही कैऱ्या गोड असतात, पण हे जे कैरी कँडी करताना तुम्हाला जी थोडीशी आंबट कैरी असते तीच घ्यायची. गोड कैरी असेल तर मग तशी टेस्ट येणार नाही. कैरी ज्या काय कैऱ्या बघा खूपच गोड असतात, अजिबात आंबट नसतात. तर मुलं कैऱ्या खातील म्हणून कैऱ्या आणलेल्या, पण त्याने काही जास्त सगळ्या खाल्ल्या नव्हत्या. म्हटलं आपण ही कैरी कँडी आहे ते आज ट्राय करूया. तर छान अशी ही कैरी कँडी तयार झालेली होती. आता ज्या कैऱ्या आहेत त्या आपल्याला स्वच्छ धुवून त्याची जी वरची साल आहे ती काढून घ्यायची सुरीच्या मदतीने, किंवा आपण बटाट्याचं जे पिलर वापरतो तर त्यानं काढलं तरी चालते. साल काढून घेतल्यानंतर हव्या त्या शेपमध्ये आपल्याला कट करून घ्यायचे. आता आपण बघा आवळा कँडी करताना आवळे आहे ते उकडून घेतो, थोडेसे म्हणजे वाफवून घेतो खाली पाणी ठेवून. त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ही कैरी वाफवली तरी सुद्धा चालू शकते, किंवा पाण्यामध्ये 5 ते 7 मिनिटात शिजली जाते. जास्त पण शिजवायला आपल्याला लागत नाही. तर ह्याची साल काढून झाल्यानंतर आता ह्याला ना, आता हे तुम्हाला हवा तसा शेप तुम्ही उभा आडवा तुम्हाला ज्या शेपमध्ये छोट्या मोठ्या साईजमध्ये जसं कट करायचं आहे तसं तुम्ही हे कट करून घेऊ शकता. आता सध्या कैरीचा सीझन चालू आहे, त्यामुळे भरपूर ह्या दिवसात म्हणजे आपल्याला कैरी इझिली मिळून जाते. आणि यापासून ना मसाला कैरीसुद्धा केली जाते, तिखट मीठ लावून वाळवून. आता लोणचं तर करतोच आपण, पण जी सुकवलेली कैरी असते ना त्याची चव वेगळी राहते जरा, आणि ती कैरी जास्त हेल्दी राहते. तर अशा साईजमध्ये मी ह्या सगळ्या कैऱ्या आता कट करून घेते. मधून असं फक्त हे 2 भाग केले, म्हणजे थोडंसं लांबसर असं कट करून घेतले. ज्या पद्धतीने आवळा कँडी करतो ना तीच सेम प्रोसेस आहे, फक्त ह्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि आवळा आहे तर तो आपण डायरेक्ट उकडून त्याच्या पाकळ्या रिकाम्या करून घेतो. आणि थोडीशी ह्याची साईज ना पातळ ठेवायचे, जे काप केलेले आहेत आपण ते नंतर सुकायला ते बरं पडतं. तर अशा पद्धतीने आता राहिलेली सगळी मी कैरी आहे ते कट करून घेते. कैऱ्या कट करून झालेल्या आहेत. आता कढईमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं. मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. आणि कैरी आपली खूप दिवस राहिली. आता ही सुकवून ठेवतोच आपण, त्यामुळे टिकतेच, पण मीठ असेल तर अजून आपल्याला मग ते व्यवस्थित टिकते, खराब होत नाहीत. तर ह्या साईजमध्ये सगळ्या कैऱ्या अशा कट करून झालेल्या आहेत. पाण्याला उकळी आली की मग यामध्ये आपल्याला ह्या कैऱ्या ज्या आहेत त्या अशा टाकून घ्यायच्या. आणि अगदी थोडीशी नॉर्मल कैरी आपल्याला सॉफ्ट होऊ द्यायची, जास्त पण शिजवायचं नाही ह्याला. पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये कैरी टाकायची. तिथून पुढे 7 मिनटं किंवा 8 मिनटं, आता कैरी आपली कशी आहे त्याच्यानुसार तुम्ही काप बारीक मोठे किती केलेत त्यानुसार ते राहतं. थोडीशी आता कढई मी खाली घेतली, कैरी थोडंसं कट करून बघितलं तर ना इझिली, म्हणजे हे थोडंसं कट होतं, एकदम जास्त पण शिजलेली नाही. तर आता हे ह्याच्या ह्यानं काढून ना एका बाउलमध्ये काढून घ्यायचं, आणि नंतर यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायचे. ह्यातलं जेवढं काढता येतं तेवढं पाणी नितळून घ्यायचं. तर ह्या ज्या आता कैऱ्या आहेत उकडलेल्या, तर ह्यामध्ये आपल्याला साखर घालायचे. आता साखर आपण 1 वाटी ते अजून थोडीशी मी वरती टाकलेली. आता जेवढी साखर टाकली आपण त्याचं सगळ्याचं पाणी सुटतं, आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला 2 दिवस ही कैरी तशीच ठेवायची आहे. पण अधूनमधून त्याला 1-2 वेळा हलवून घ्यायचं आहे, खालीवर करून घ्यायचं, नाहीतर वरच्या साईडला जी कैरी राहते ती खराब होऊ शकते. आता साखरेचा आपोआप ह्याच्यात ना पाक होऊन जातो. कैरी थोडीशी तशी नॉर्मल गरमच आहे, त्यामुळे साखरसुद्धा लवकर मेल्ट होते. तर हे मिक्स करून घेतल्यानंतर झाकून ना त्याला 2 दिवस आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे. म्हणजे जो साखरेला पाणी सुटतं, साखरेचा पाक होतो, तर त्यामध्ये कैरी व्यवस्थित भिजली जाते किंवा मुरली जाते. नंतर आपल्याला सुकवून घ्यायचे. हलकासा गोडवा नंतर त्या कैरीला राहतो. साखरेचं पाणी तर तसंच सगळं सेपरेट राहतं. आता ते पाणी तुम्ही नंतर कैरीचं पन्हं वगैरे केलं त्यासाठी, किंवा सरबत नॉर्मल केलं त्यामध्ये सुद्धा यूज करू शकता.
तर दुसऱ्या दिवशी बघा हे अशा पद्धतीने म्हणजे 1-2 दिवसात हे कैरी पाक होतो ह्याचा व्यवस्थित आणि ह्यामध्ये कैरी व्यवस्थित भिजली जाते, मुरली जाते. आता हे नंतर आपल्याला कैरी ह्या जे आता जो पाक आहे तर त्यातनं काढून घ्यायचे आणि ताटामध्ये चाळणीमध्ये अशा पद्धतीने ठेवून ना एक उन्हामध्ये आपल्याला वाळवून घ्यायचं. 1 दिवस उन्हात आणि एक दुसरा दिवस तुम्ही सावलीत वाळवलं ना व्यवस्थित सुकते. जास्त वाळवून दिलं तरी पण मग काळी पडते किंवा जास्त कडक होऊ शकते. आता लोणच्यासाठी जर कैऱ्या आपण ज्या यूज करतो ना त्या कैरीचं केलं तर ना मला वाटतं हे अजून छान होईल. अशा इतर नॉर्मली कैऱ्या ज्या गोड असतात बघा त्याची टेस्ट म्हणजे त्या फारच गोड लागतं नंतर. त्यामुळे तुम्हाला थोडीशी आंबट कैरी मिळाली तर ते घ्या. आणि हा जो पाक आहे हे आपण कैरीचं पण किंवा सरबत बनवलं तरीसुद्धा त्यामध्ये यूज करू शकतो. तर ते हा पाक तुम्ही काढून फ्रीजमध्ये ठेवला आणि तुम्हाला हवं तेव्हा यूज केलं तरी चालतं. तर उन्हामध्ये हे 1 दिवस सुकवून घेतलेलं आहे आणि 1 दिवस हे तुम्ही सावलीमध्ये सुद्धा सुकवून घेऊ शकता. 1 दिवस उन्हात आणि 1 दिवस सावलीत सुकवायचं. अशा पद्धतीने कैरी सुकलेली. आता ह्याच्यावरतीनं तुम्ही पिठी साखर थोडीशी टाकायची म्हणजे आवळा कँडी आपण जशी आणतो तसं टेक्स्चर याला येतं. तर मिक्सरमध्ये इथं मी पिठी साखर बारीक करून घेतली. 1 चमच्याभर पिठी साखर लावली तरी पुरेसे होते. फक्त हलकं याला वरून कोट होतंय. करायला तसं फार सोपं आहे. आता ज्यांना आवळा कँडी आवडते त्यांना कैरी कँडीसुद्धा मग आवडणारच. तर छान अशी कैरी कँडी तयार झालेली आहे. आता ही तुम्ही वर्षभरसुद्धा स्टोअर करू शकता. थोड्या प्रमाणात असेल तर 2-4 दिवसातच संपून जाते, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात करू शकता. एका हवाबंद तुम्ही काचेच्या भरणीत ठेवलं ना व्यवस्थित राहते. हे अजिबात खराब होत नाही. ज्या पद्धतीने आवळा कँडी राहते ना त्याच पद्धतीने कैरी कँडीसुद्धा टिकते. तर ज्यावेळी आपण कैरी असू द्यात किंवा आवळा असू द्यात ते सुकवून वाळवून खातो ना तर त्यातले गुणधर्म अजूनच वाढत असतात आणि असे पदार्थ नंतर हेल्दी होतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर नंतर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.